सर्वांना नमस्कार। आज आपण येथे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या पहिल्या अपत्यासाठी फॉर्म भरल्यानंतर त्यांचा 1 हप्ता 3000चा ती माता गरोदर असताना भेटतो। तसेच त्यानंतरचा 2000चा दुसरा हप्ता त्या बाळाचे लसीकरण झाल्याच्या नंतरना आपल्याला येथे दुसऱ्या हप्त्यासाठी त्याची माहिती भरावी लागते, तेव्हा त्यांना दुसरा हप्ता भेटत असतो। चला तर आपण आज येथे दुसऱ्या हप्त्यासाठी कसा फॉर्म भरायचा हे येथे पाहू। आपल्याला येथे दिलेल्या 3 रेषावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला डेटा एंट्रीवर जायचं आहे। डेटा एंट्रीवर गेल्याच्या नंतर आपल्याला येथे अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल असा एक ऑप्शन येत आहे, आपल्याला तेथे जायचे आहे। येथे गेल्याच्या नंतरनं माझ्या एका लाभार्थ्याचं नाव इथं दाखवत आहे, ज्यांना 1 हप्ता भेटलेला आहे पण त्यांना दुसरा हप्ता भेटलेला नाही। तर आपण यांचा येथे दुसऱ्या हप्त्यासाठी फॉर्म भरणार आहोत। त्यांचा दुसऱ्या हप्त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे आपल्याला एडिट ऑप्शनवर जायचं आहे। एडिटवर गेल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे येथे एक छोटासा फॉर्म दिसणार आहे। त्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याचं नाव, त्याचा आधार नंबर, मासिक पाळीची तारीख आणि ANC ची तारीख अगोदरच दिली गेली आहे। यानंतर आपल्याला इथे विचारत आहे की बाळाचा जन्म झालेला आहे का, तर आपल्याला इथे होय करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बाळाची जन्मतारीख येथे टाकायची आहे। आपल्याला येथे बाळाची जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला येथे बाळ एक आहे का जुळे असतील तर 2 बाळाची संख्या येथे निवडायची आहे। त्यानंतर बाळाचा जन्म कुठे झाला, ते इन्स्टिट्यूट सरकारी का खाजगी हे येथे आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या संस्थेचे नाव येथे टाकायचे आहे। बाळाचा जन्म कुठे झाला त्या संस्थेचे नाव आपल्याला इथे टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे बाळाचे वॅक्सिनेशन झालेले आहे का यावर येस करायचं आहे व येथे आपल्याला बाळाच्या जन्माच्या वेळेची वॅक्सिनेशनची तारीख, 6व्या आठवड्याच्या नंतर झालेल्या लसीकरणाची तारीख, 10 आठवड्यानंतर झालेल्या लसीकरणाची तारीख व 14 आठवड्यानंतर झालेल्या लसीकरणाची तारीख येथे व्यवस्थित सर्व तारखा भरून घ्यायच्या आहेत व त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर आपला दुसऱ्या हप्त्यासाठीचा फॉर्म जमा होणार आहे व त्यानंतर त्या लाभार्थ्याला दुसरा 2000चा हप्ता भेटणार आहे। तर सर्वांना ही माहिती समजली असेल की पहिल्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी फॉर्म कसा भरायचा। धन्यवाद।